2 मिनिट 55 सेकंदांचा हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतोय। काळजाचा ठोका चुकवणारा हा व्हिडिओ पाहून सगळ्यांनाच धक्का बसला असेल। किती भयानक प्रसंग आहे पहा। एक महिला किचन मधून सिलेंडर बाहेर आणताना दिसतीये, पण खरंच हा व्हिडिओ सिलेंडर स्फोटाचा आहे की रील्स साठी घडवला सिलेंडर स्फोट। भीषण स्फोटात कुणाला साधी जखमही नाही। व्हायरल व्हिडिओ मागचं सत्य काय? हा व्हिडिओ पाहून गृहिणींना किचन मध्ये जाण्याची हिम्मतही होणार नाही, कारण किती भयानक व्हिडिओ आहे पहा। 2 मिनिट 55 सेकंदांचा हा व्हिडिओ नीट पहा। किचन मध्ये गॅस लीक झाल्यानंतर महिलेनं सिलेंडर हॉलमध्ये आणला। त्यावेळी सिलेंडर मधून गॅस लीक होत असल्याचं स्पष्ट दिसतंय। गॅस लीक होत असल्यानं घरातील एक महिला आणि व्यक्ती घराबाहेर पळाले आणि काही वेळानंतर पुन्हा सिलेंडर जवळ आले। त्यावेळी किचन मधून आग सिलेंडरच्या दिशेने आली आणि एकच भडका उडाला। यावेळी दोघांनीही पळ काढला। मात्र हा स्फोट खरंच झाला की रील्स साठी एआयच्या माध्यमातून व्हिडिओ बनवलाय, असेही सवाल उपस्थित झाल्यानं आमच्या व्हायरल सत्य टीमनं याबाबत अधिक माहिती तज्ञांकडून जाणून घेतली। ना एलपीजी दिसत नाहीये, म्हणजे सिलेंडर मधला पूर्ण एलपीजी तोपर्यंत आतमध्ये पसरलेला होता, परंतु तोपर्यंत आतमध्ये काय झालं, हा जो एलपीजी खालून वर येत गेला, तो त्या एलपीजी बर्नर जे होतं जे गरम होतं त्या बर्नरच्या लेव्हलला आला, तिथे त्याला हीट मिळाली आणि त्या हीटमुळे तिथे आग लागली। ही आग पहिले खाली गेली आणि जसं जिथे त्याला एलपीजी मिळत गेला तिथे ती आग पसरत गेली। त्यामुळे आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहूया। सिलेंडर गॅस लिकेजमुळे आगीची घटना ही खरी आहे। एलपीजी सिलेंडर मधून सगळा गॅस बाहेर पडला। दार खिडक्या उघड्या असल्यानं गॅस हवेत विरघळला। बर्नर गरम असल्यामुळं आग लागली। या घटनेत सिलेंडरचा स्फोट झाला नाही। प्रत्येकाच्या घरात सिलेंडर असतो। बर्नर, शेगडी, गॅसचा पाईप वारंवार तपासून पहा। यामध्ये गॅसचा पाईप खराब झाल्यामुळं गॅस लिकेज झाल्याची माहिती तज्ञांनी दिली आहे। त्यामुळे आपण काय काळजी घ्यायला हवी ते देखील पाहूया। घराचे दरवाजे आणि खिडक्या उघडा। सिलेंडरचा रेग्युलेटर काढून सेफ्टी कॅप बसवा। जाड चादर, ब्लँकेट पाण्यात भिजवून सिलेंडरला गुंडाळा। एवढी जरी काळजी घेतली तरी मोठा धोका टाळता येतो। आमच्या पडताळणीत रील्स साठी सिलेंडर स्फोट केल्याचा दावा असत्य ठरला असून खरंच ही आग लागल्याचा दावा सत्य ठरलाय। पराग ढोबळेसह शिवाजी शिंदे, साम टीव्ही, मुंबई।